हाय नमस्कार. तर बघू शकता आमच्या इकडं पाऊस किती आलाय आणि दिवसभर हाय, लय बी नाही थोडा बी नाही पण पाऊस हाय. आणि मला असं नाही का चहा बिस्किट छान छान खारी आणि असं गुड मॉर्निंग आणि ते चहा गरगरीत असं मला टेटसला म्हणजे नाही का इंस्टाला फेसबुकला येतं या. आणि असं वाटतं ती खावं काय की, कारण थंड लय सुटली ना. आणि असल्या चहा प्यानं खरंच भारी वाटतं. पण आमच्या इकडे दूध नाही, आमच्या बानूबाईला दूध पुरत नाही. अर्धा लिटर पाणी. हा ग बानूबाई कशी खेळायला लागली बघा बरं, फू फू चालले लेकराचं काय करावं. आणि हो का तिथं वरी लाकडाचं आहे का नाही, त्याच्यावर मुंग्या खंडीभर झाल्या त्या आणि त्याला लावलाय आता खडू आणि पडते त्या बानूच्या अंगावर मुंग्या काळ्या भंगाऱ्या उडाली एक एक. काय करावं, चौकून पंचायत आहे. माणसाने जगावा का खावावा का पिवावा का नाचावा ते कळना. आणि भरपूर जणांचं असं बानू बाळा तू खुशी राहा आनंदी राहा, मला ऐकून लय आनंद होतोय बर का. तर बानूबाईचा खेळ चालला इकडं मस्तपैकी असं बघा. हो म्हणते, बघितलं का, ऐकलं का. हो चालली भू भू. बानो कुठं चालली, बघितलं कशी बघतीये. भू चालली. कुठं जायचं, कुठं जायचं ग. बघा मुंग्या केवढ्या मुंग्या आहेत त्या लेकराच्या पायावर. आणि तुम्हाला मी असे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का, म्हणजे नाही का बानूला घेऊन असं तुम्हाला म्हणजे बानूची उंची सांगेन की बानू आता कुठपर्यंत उंची किती झाली बानूची आणि बानूला घ्यायला किती त्रास होतोय. बानू आता पहिल्यासारखी बसत नाही खांद्यावर आणि आता धरायला पण येत नाही असं तुम्हाला. आणि बानूची कहाणी ऐकायला आवडेल का, म्हणजे जन्मल्यापासनं ते बानू राहिल्यापासनं ते झाल्यापासनं जी एवढी झाली तेवढं सांगण्यापासनं, तर तुम्हाला आवडेल का बानूचं बघायला आणि सांगायला. कसं आहे माहिती आहे का, आपण आपल्या लेकराचं मला असं वाटलं माझ्या लेकराचं सांगायला मला आनंद वाटेल. तर कसं आहे माहिती आहे का, तिकडे लागले ते भांडणं, जाऊ द्या मरू द्या. ते का आपल्याला बोलत नाही चालत नाही काय नाही, आपण इकडं आहे. तर बानू हवा कशी हसते बघितलं का. बाणाचं प्यायची पाण्याची बाटली आहे म्हणताना टिंग आहे, टिंग नाही पाणी आहे पाणी. हे काय असं पाजायचं का, हो का बघा. कशा हसतय लेकरू, कसा हसतय. अबू चालली भूर चालली भूर चालली. बानो भू जाऊ का मी, जाऊ तुला यायचं. किती आगाव बानो आहे बघा कशी खेळताय लेकरू, बघितलं का. तर अशा पद्धतीने आपल्या इकडं वारकरी आलं तर मी छोटासा ब्लॉग बनवला. सकाळ सकाळ मी काय केलं, त्यांनी म्हणले की म्हणलं वारकरी आल्यात म्हणल्यावर म्हणलं दोन माणसं आली ते यातली म्हणली आम्हाला हांडा भेटेल का हो, एक कॅन्ड भेटेल का. मला वाटलं त्यांना घेऊनच जायचंय, तर म्हणलं हाय पण तुम्हाला घेऊन जायचंय का. तर नाही आम्हाला इथं पाणी प्यायचंय, आम्ही खाऊन आलो सकाळ सकाळ. तर पाणीच नव्हतं आम्हाला जारचं. मग काय केलं, नवीन हांडा कळशी तिथं भरायला दिली, म्हणजे भरून ठेवली आणि एक गिलास दिलं आणि प्रत्येक जण पिली भरून नेली. म्हणजे 10-20 माणसं तर आपण पाण्याचं तर पुण्य केलं. आणि आता दोघं जण आलते म्हणत होते की आम्हाला झोपायला जागा भेटेल का. आता हो का आपलं ही जुना बंगला असला आणि नवीन बंगल्यात पाऊस आला की आम्ही मी बानू दीक्षा ती दोघं जण म्हातारं असं एवढे जण त्यात झोपतोय. आणि ह्याच्यात झोपावं बिचारांना तर म्हणत्यान बघा आम्हाला कसल्या ह्याच्यात झोपवलं, बरं दिसत नाही. म्हणून म्हणलं बुद्ध विहार आहे रिकामाचं असतं तिथं तुम्ही झोपा. आज आमच्या गावात 2 दिंड्या आल्या त्या मोठ्या मोठ्या, काल एक आलती आणि आज तर 2 आल्यात. आज जागाच नाही ना, आज तर पाऊस का एवढा व्हायला लागलाय, चालूच आहे पावसाचा टिपका चालूच आहे.
नाहीतर काय जागा आमच्या इकडे लय पुरली असती म्हणा, पण टिपकाच उघडा नाही. वारकरी आलं आणि पाऊसच घेऊन आलं. मग पायगुण व दिंडीचा पायगुण आहे. आणि आता उडीद, मूग, चवळी आणि मका फडाचडीवर लागले त्या वरी यायला, आणि त्याला पाणी आता शेतकऱ्यांना द्यायला जरा थोडासा विश्रांती पडन म्हणून पाऊस बिचारा पडायला लागलाय. पण गावात बी तसंच उगवायला लागलंय. आता आम्हाला कामं लागतील बाय टचून पड बाबा मेघराजा, मरणाचा पड. आता आम्हाला लय कामं लागतील. आणि सगळीकडे काम बघितलं, एक काम हाय पण ते माझ्यासारखं काम नाही गावठेसारखं, म्हणून ते काम नको म्हणलं, टाटा केलं त्या कामाला. आणि अजून एक काम आलंय मला, जेवूरचा हाय, दुकानात हाय, फक्त दुधाच्या पिशव्याच्या पॅकिंग करायच्या. मग ते म्हणले किती पगार पाहिजे, तर मी म्हणलं द्या तुमच्यासारखं, म्हणजे जस्ट तेवढं तुम्ही देता त्यांना तेवढी द्या. तर ते म्हणले आम्ही किती 5,000 देतो. म्हणलं 5,000 काय भागतंय या जायला, महिन्याचाच आम्हाला 1,000 रुपये जायचं, 20-20 तिकीट. तर परत म्हणले तुम्हाला किती पाहिजे, तुमची अपेक्षा किती आहे. म्हणलं 9,500 रुपये द्या म्हणलं या जायचा. तसं तर 10,000 पगार द्या म्हणलं या जायचा, आम्ही त्यातच काढतो म्हणलं. आम्हाला येऊन जाऊन किती पडती म्हणलं, 8,000 पडती, 2,000 रुपये तर जातात म्हणलं या जायला. तर ठीक आहे म्हणले, सांगतो म्हणले. मग आता सांगतात ते जेव्हा काम येईन तेव्हा येईन, बसून पॅकिंग करायचं आहे. ठीक आहे म्हणलं, चालतंय. आपल्याला करावं लागतंय पोटा पाण्यासाठी, लेकरा बाळांसाठी. आपल्याला कोण फुकाटचा आणून द्यायचं आहे सांगा बरं. जेव्हा कष्ट करल तेव्हाच खाणार, म्हणजे जेव्हा मेघराजा पडेल तेव्हा पिकत आहे जमीन धरती माय, असं म्हण आहे ना. जेव्हा मेघराजा पडत तेव्हा धरती माय जिमनीमधनं देते खायला, आणि तेव्हा आपण गरिबा खातोय. म्हणजे शेतकऱ्यांचं पण अवघड आहे आणि गरिबाचं पण अवघड आहे. त्यांनी केलं तर त्यांची नुकसान, आणि त्यांनी नाही केलं तर आपल्याला खायला नुकसान. तर रेशनचं तर काय फुकाट भेटायला लागलं म्हणा, पण तेवढ्याने काय व्हायचंय, त्या गहू येते तर पण त्याला तेल लागतंय, बिगर तेलाचे तर गिळवत नाही त्या. आणि तांदूळ येतात पण भात खाऊन तर फुगल माणूस. हे काय असं होईल माझ्यासारखं. मग आता मी एक व्यवसाय करावा म्हणते, पण आपल्यापाशी मिशनी नाही त्यावर, आणि आपल्यापाशी पैसा पाणी नाही. म्हणजे नाही का म्हणलं पापडाची एखादी मिशन असले म्हणजे 100-200 रुपयाचे असं रोजचं तर धंदा झाला तर बस झालं. पण त्यासाठी मिशन लागती, आपल्याकडं नाही पैसा पाणी, आणि भांडवल लागतंय आधी, तेव्हा ते पैसा येतोय आहे की नाही. म्हणजे मस्त तांदूळ आहे, पण बघू तुमच्या आशीर्वादाने. आणि लवकरच आपण एक काम चालू करणार आहे. ते कोणचं काम ते आत्ताच नाही सांगणार, कारण सिक्रेट आहे ते. कोणचं काय कधी ते लगेच मेन माणसाच्याच हातनं उठघाटन होईन त्याचं. कारण आपण लवकरच येत आहे एक नवीन ब्लॉग घेऊन, म्हणजे माझ्या चॅनलवर नाही, हा नवीन चॅनलवर लवकरच आपण ब्लॉग भन्नाट असा येणार आहे. पण कधी काय केव्हा अजून काय ठरलं नाही, फक्त त्या चर्चा झाली. ते कधी काय केव्हा ते कळन तुम्हाला हळूहळू. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण हेड्या बघत जावा, मग तुम्हाला कळन भन्नाट आपलं काय आहे ते. तर चला, असं चॅनलचं नाव असणार आहे भन्नाट बानू चॅनल. मग काका बघितलं का काका, तर बानूच्याच नावाने आम्ही हर हर महादेव करणार आहे, म्हणजे सत्यनारायणाची पूजा करणार आहे. ते कधी केव्हा ते हे तुम्हाला दिसेल. अजून काय वेळ वकूत बामणाने सांगितले नाही, ते ठरलं नसतं, म्हणजे बोलणं झालंय, अजून चालू आहे आमचं बोलणं. तर तुम्हाला काय वाटतं, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करताय तसंच त्याला पण सपोर्ट करा, बानूला भन्नाट चॅनल बानू. तर चला बाय.